आणि या दरम्यान चालू असलेला सामना आपण पाहतोय कालिकामाता कालवार वर्सेस चेरुबा कोण या संघादरम्यान एक बिग फाईट बिग लढत आपल्याला मित्र पाहायला मिळेल। प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि आमंत्रित केलं आपण पाहतोय कालिकामाता कालवार संघाला। स्थानिक संघ आहे, घरची खेळपट्टी आहे, या घरच्या खेळपट्टीवर कशा प्रकारे कामगिरी करेल हे पाहण्यासारखं आहे। थोडासा दबाव निश्चित असेल स्थानिक प्रेक्षकांचा, तर पाहूया आपल्या घरामध्ये कशावर कामगिरी करतील। या बुलेट चेरुबा कोण आपली दमखम दाखवतील गोलंदाजी मधून। तर सलामी गोलंदाज आपण पाहतोय प्रताप पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी तयार होत आहे। पंचांचा अधिकृत इशारा येतोय, गोलंदाज सरसावत गोलंदाजी मार्क वरती। मुकेश स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या रिझन मध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असा येत नाहीये आणि चेंडू मात्र निर्धाव होतोय। चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज प्रताप याच्या माध्यमातून। ज्यावेळेस तुमची सुरुवात चांगली होते येणाऱ्या काळामध्ये निश्चित त्याचा तुम्हाला फायदा मिळतोय, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे। यावेळेस त्याच अंदाज मध्ये खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र परफेक्ट चेंडूला बॅट वरती घेतला जातोय आणि चेंडूला भिडकावून दिलं जात आहे। एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू सीमारेषे बाहेर चौकार। पहिल्या चेंडूवरती मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती, निर्धाव चेंडू हाताला होता। इथं मात्र आपण पाहतोय बॅट्समनने कमबॅक केलं आणि एक अचूक टप्प्याचा अंदाज घेतला, चेंडूला भिडकावून दिलं, सीमारेषे बाहेर चौकार। चौकार आणि स्वतःचा आणि संघाचा इथं मात्र अकाउंट श्रीगणेशा ओपन केला जातोय 4 धाब्याने। येणाऱ्या चेंडूवरती काय घडेल पाहूया। दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात या फॉर्मॅट मध्ये। आज या मैदानावरती कशा प्रकारे काम पाहायला मिळेल दोघांमधून हे पाहण्यासारखं राहील। इथं मात्र गोलंदाज अचूक टप्प्याचा मारा करताना पाहतोय आपण। यॉर्कर लेनचा चेंडू पूर्णपणे यॉर्क स्वतःला करून घेतला मुकेश याने, निर्धाव राहतोय चेंडू। एक हमारे एक तुम्हारे असं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होतोय, यावेळेस इनफिल्डच्या वरतून क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडासा दूर कुठेतरी उभा आहे आणि याच दरम्यान चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर। इथेही पाहतोय आपण डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये एक दणदणीत खणखणीत चौकार। या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय 8 धावांवरती पोहोचतोय। कालिकामाता कालवार संघ पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर निर्धाव आणि इथं मात्र चौकार। एक चांगला चेंडू टाकला जातो तर दुसऱ्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळते। हेच क्रिकेटचा मेल सूत्र आहे, कारण वार पलटवार क्रिकेटचा मूल आधार आहे। यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते, मुकेश मात्र परफेक्ट अंदाज घेतला जातोय चेंडूचा आणि चेंडूला भिडकावून दिलं जातंय सीमारेषे बाहेर। 2 चौकार त्यांच्या बॅट मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत। यावेळेस क्षेत्ररक्षक आहे परंतु इथं मात्र चुकी पाहायला मिळते। खेळ खेळत आहेत क्रिकेटचा आणि प्रदर्शन दाखवत आहेत फुटबॉलचं, असं जमणार नाहीये। आई चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार। धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचते विदाउट लॉस। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। एक बेनिफिट आहे फलंदाजास, पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचं षटक आहे, जास्तीत जास्त खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 30 सर्कलच्या। त्या कारणास्तव तुम्हाला मुभा असते एक मोठा फटका खेळण्याची। यावेळेस ओहो वाडे शॉट, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, दणदणीत षटकार। एक दमखम दाखवते आपल्या बॅट मधून मुकेश, ज्या नावाने ओळखला जातो ती ओळख मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्यांच्या बॅट मध्ये दाखवली जाते।
तुमच्या नावाचा बोलबाला जेव्हाच होते तुमच्या कारकिर्दीमध्ये सातत्य असेल आणि या खेळाडूने निश्चित खूप चांगल्या पद्धतीचा खेळ नेहमीच पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून देत आहेत आणि ती सुरुवात इथं मात्र येणाऱ्या काळामध्ये निश्चितच एक योगदानदायक ठरेल, यात मात्र काही शंका नाहीये. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिले तर 18 धावा तब्बल कुठून काढल्या मुकेश यांनी. 3 चौकार आणि 1 षटकार आपल्या त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि प्रेक्षक राजा मैदानावरती जो पाहण्यासाठी येतो तो ह्याच गोष्टीसाठी. तर आपण पाहतात साई कृपा स्पोर्ट डुंगे 40+ आयोजित उपसरपंच चषक 2021 चा हा थरार या मैदानावरती आलेले माझे लाडके प्रेक्षक, या मंचावरती असणारे मान्यवर आणि युट्यूबच्या माध्यमातून पाहणारे क्रिकेट रसिक, या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची स्पर्धा रंगवली जाते आणि त्याच्यामध्ये रंग मात्र इथे खेळाडू चांगल्या पद्धतीचा भरला जातोय. अतिशय चांगल्या पद्धतीची फलंदाजी या इव्हेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर जर पाहिला सांघिक तर 65 धावांचा आहे. न्यू तुफान पिंपलास या संघाचं. वेताल कोपर या संघासमोर ही धडाकेबाज फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. त्या दरम्यान गावदेवी पिंपळगर संघाचे नंदू पाटील संघनायक आहेत आणि यांच्याकडून या दोन्ही संघासाठी ऑल द बेस्ट आलेला आहे आणि स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. धन्यवाद नंदूजी पाटील साहेब, आपण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहतात. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन गोलंदाज सज्ज होते पंढरी. आपल्या एका सहकार्याने जास्तीत जास्त धावा इथं खर्च केलेल्या पाहतोय आपण, तर त्या कुठेतरी कव्हर कराव्या लागतील. चांगल्या चेंडूंचा हाताळणी करावी लागेल, कमीत कमी धावा द्यावा लागतील. पाहूया इथं मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर हाताळला होता, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज, निर्धार होते चेंडू. किशोर या वेळेस स्ट्रायकर फलंदाज पाहतोय. आतिषबाजी पाहायला मिळाली होती मुकेश यांच्या बॅट मधून, नॉन स्ट्रायकर वरती आहेत. यावेळेस चेंडूला टर्न केला जातोय. सुरेलक अंबरच्या रिजन मध्ये चेंडू बॅकवर्ड डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं, त्या कारणास्तव जास्त धावा घेऊ शकले नाहीयेत फलंदाज. एकच धाव, एका धावेने धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचते ना. या वेळेस मुकेश येतोय फलंदाजीसाठी. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं ना, पॉवरफुल फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. परंतु या षटकामध्ये जास्तीत जास्त खेळाडू डीप मध्ये आहेत. तर इथं मात्र ज्या वेळेस तुम्हाला फटका खेळायचा असेल त्यावेळेस परफेक्ट टाइम आणि ताकदच्या जोरावर खेळावा लागेल. तर ताकद झोकतात की काय हे पाहण्यासारखं राहील. या वेळेस उजवेष्टी सोडली जाते. क्रिकेटच्या नियमाच्या विरुद्ध हाताळलेला चेंडू आपण पाहतोय. ऑफस्टंप सोडून जाणार आहात. अवंतर धावेची खून केली जाते. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा केला जातोय. 20 धावा ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात इथं मात्र पाहायला मिळते. कालिकामाता कालवार संघाची एक स्थानिक संघ आहे, घरची खेळपट्टी आहे. या वेळेस प्रहार पाहायला मिळतोय, परंतु मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दूरवर कुठेतरी उभा आहे. चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये पडतो आणि त्या दरम्यान अवसर होता. आपण पाहतोय 2 धावांचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हवं तसा बॅट मध्ये आला नाही आणि चेंडू मात्र आकाशामध्ये उभी राहिली होती. त्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर गोलंदाजाला काहीसा अंदाज घेता आला नाहीये. चेंडू पासून दूरच राहिले. चेंडू मात्र धरतीला दान होते आणि 2 धावा इथे अकाउंट मध्ये जमा होत आहेत. 2 धाब्याने धावसंख्या आपण पाहू शकता 22 या आकड्यावरती. या वेळेस चेंडू बॅट वरती घेतलेला आहे, पुरेपूर फायदा घेतला जातोय. इथं मात्र आपण पाहू शकता वाईडिश लॉंग ऑफच्या वरतून हा एक उत्तुंग मोठा फटका 6 धावांसाठी. मुकेश आज मात्र इरादे स्पष्ट करतोय. माझी नैसर्गिक जी खेळी आहे ती सादर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय आणि
काहीसा यशस्वी सुद्धा ठरतोय, कारण आतापर्यंत जर पाहिले तर 2 मोठे फटके षटकार आणि 3 चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. एकंदरीत धावा जर पाहिली तर 26 धावांवरती खेळतोय. अजून एक हवाई सफर पाहायला मिळतंय. प्रेक्षक मात्र बनतोय या षटकाराचं स्वागत करण्यासाठी आणि 6 धावा मिळतात या चेंडूवरती. 6 धावेने धावफलक आपण पाहतोय 34 या धावेंवरती आणि वैयक्तिक 28 धावेंवरती खेळतोय. 32 धावेंवरती खेळतो मुकेश. एक चांगली केली पहा. सांघिक जर स्कोर पाहिला तर 34 आहे आणि मुकेश यांच्या बॅट मधून 9 चेंडू मध्ये आपण पाहतोय 32 धावांची एक आतिषबाजी पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी टोला टोली पाहायला मिळते आपल्याला. प्रत्येक चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतो आणि काही यशस्वी सुद्धा ठरतोय यावेळेसही. परंतु इथं मात्र फटका फसला गेलेला आहे क्षेत्ररक्षक दूरवर, परंतु चेंडू मात्र जातोय एका टप्प्याने सीमारेष बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. चौकार. अडतीस धावा धावफलकावरती लागतायत. षटक क्रमांक 2 इथं मात्र कंप्लीट होतंय आणि 2 षटकांमध्ये एक चांगला स्कोर मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 38 एक स्फोटक सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली मुकेश यांच्या माध्यमातून. प्रगती कॉलेजचे मालक संदेश म्हात्रे यांच्याकडून मुकेश यास जर 50 कंप्लीट केली तर 1101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे निश्चितच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण जर विचार केला तर वैयक्तिक 36 धावांवरती खेळतोय. 10 चेंडूंचा सामना केला अवघ्या आणि स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहते. अजून 14 धावांची गरज आहे 50 साठी. तर या 14 धावा बनवतील का आणि प्रगती कॉलेजचे मालक यांच्या माध्यमातून 1101 रुपयाचं पारितोषिक पटकावतील का याकडे सर्वांचं निश्चित लक्ष आहे. आणि विकास मुकादम यांच्याकडून एक बऱ्यापैकी मोठा कोंबडा मिळेल. 50 झाल्यास तर पाहूया या संधीचं सोनं कशा प्रकारे करतील. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज टर्न होतोय. इथं मात्र बॅटची वरील कडा. चेंडू मात्र फाईन लेगच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होतय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. इथं मात्र रना बनत नाहीत. रना बहाल केल्या जात आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि ज्या वेळेस एखाद्या टीमचा दिवस असतो त्यावेळेस कितीही चांगला गोलंदाज असला तरीही त्याच्या विरोधात रन बनल्या जातात. आज मला तरी वाटतं कालिका माता कालवार या संघाचा दिवस आहे आणि इथं धावा खूप चांगल्या पद्धतीने बनतायत. या स्पर्धेचा हाय स्कोरचा विचार केला तर न्यू तुफान पिंपलास या संघाच्या आहेत 65 धावा. तो रेकॉर्ड इथं मात्र तुटेल का हे पाहण्यासारखं राहील. या दरम्यान 1 धाव कंप्लीट केली जाते आणि किशोर यास ही सुवर्ण संधी आहे. 3 षटकार जर बॅक टू बॅक लगावतायत. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून निश्चितच बक्षीस असं लावावं की ते पटकावलं पाहिजे आणि एक चांगली बक्षीस लावण्याची थेरी आपण पाहतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. काय करते पाहूया. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर फरार होत आहे 6 धावांसाठी आणि 500 रुपयाचं पारितोषिक इथं मात्र पटकावलेलं आहे. सॉरी किशोर साठी आहे.
42 धावा मुकेश यांच्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ना. एकंदरीत पार्टनरशिप जर पाहिली तर 49 धावांची, क्या बात आहे. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि बघा मला वाटतं अर्धशतक जाकडे फक्त आणि फक्त 8 धावा दूर आहे. आणि अर्धशतक जर त्याच्या बॅट मधून येतो तर संदेश मात्रेंकडे 1111 रुपयाचं रोख पारितोषिक. त्याचबरोबर विकासजी मुकादम यांच्याकडे स्पेशल कडकनाथ कोंबडा रुबाबदार. या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साइडला येतोय. थोडस फंबलिंग पाहायला मिळते आणि इथेही पाहू शकता आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावाने इथं मात्र कालिका माता कालवार संघाची 50 क्रॉस केलेली आहे. 50 कंप्लीट झालेले 51 धावा धावफलकावरती लागतात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 3रं पाहायला मिळते. आणि एक चांगली टोलेबाजी फटकेबाजी या वेळेस वाड शॉट, परंतु काय घडते पाहूया. झेल कंप्लीट केलं जात आहे आणि फलंदाज फेल ठरतोय. पटक्यामध्ये आपण पाहिलं तर टायमिंग साधलं होतं परंतु ताकद झोकता आली नाहीये. अधिक उंची आणि लांबी कमी परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज मुकेश बाद होतोय 44 धावांवरती. ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार सन्मान्य अरविंदजी भोईर साहेबांकडून या स्पर्धेसाठी जेवढे चेंडू लागतील, बॉल्स लागतील ते यांच्याकडून प्रदान झालेले आहेत. खूप चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून प्रत्येक इव्हेंट मध्ये असतं. तर खूप खूप धन्यवाद अरविंदजी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. कमिटीच्या माध्यमातून आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. यावेळेस चेंडूला दिशा दिलेली पाहतोय आपण. कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये जातोय. वेल आहे 2 धावांचा आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धाव्याने धावसंख्या 53 या आकड्यावरती पोहोचते. षटक क्रमांक 3रं कंप्लीट होते. एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डेंजर झोन मध्ये जात असताना हा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. या शेवटच्या ओव्हर मध्ये 12 ते 15 जर धावा आल्या तर निश्चितच मी तर म्हणेन एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. मुकेश 13 धावांची खेळी अतिशबाजी केली. 13 बॉलांची खेळी केली आणि 44 धावांचं योगदान दिलं. एक चांगली फटकेबाजी आपल्या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 चौकार आणि 4 षटकार. खूप चांगलं एक टायमिंग शॉट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 338च्या स्ट्राईक रेटने ते खेळत होते. नवीन गोलंदाज गणेश येतोय. या वेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. हॅलो हॅलो फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. निश्चितच या ठिकाणी खास करून आमंत्रित केलं जातं मान्य श्री संदेशजी म्हात्रे. संदेशजी म्हात्रे आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये याचे या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनाइज या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून आपला आमंत्रित केलं जातं. संदेशजी आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये व्यासपीठावर मंचावरील विराजमान व्हायचे. त्याचबरोबर प्रवीणजी म्हात्रे एक उत्कृष्ट आचार्य आहेत. प्रवीणजी म्हात्रे पम्या ह्या नावाने अति फोकस आणि फेमस आहेत. या वेळेस नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय. टायगर ऑफ कालवार. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळेल. एक स्फूर्तीला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आपण पाहतोय मिडविकेटच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होते. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या
54 या आकड्यावरती पोहोचते. एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन गोलंदाजांच्या माध्यमातून गणेश यांनी केली. पहिल्या चेंडूवरती एक सफलता हासिल केली, त्यानंतर मात्र एक धाव खर्च केली. या चेंडूवरती काय घडतं पाहूया. या वेळेस शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडूला अडवला जातोय. इथे एक धाव कंप्लीट केली जाते. कुठेतरी कमी धावा खर्च करण्याचा मानस इथं मात्र गणेश हा दाखवतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला, फक्त 2 धावा खर्च करतोय. आणि ज्या पहिल्या 3 गोलंदाजांचा विचार केला तर खूप धावा खर्च केल्या होत्या. पंढरीनाथ यांनी तर 20 धावा, त्यानंतर संदीप यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या. इथं मात्र गणेश टन होते गोलंदाजी मार्कवरती. बिघेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येत नाहीये. आणि इथं मात्र आपण पाहू शकता एक डॉट चेंडू निर्धाव चेंडू हाताळताना पाहतोय. शेवटचं षटक आहे, अनामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जास्त धावा कुटण्याचा मानस फलंदाज असतो. इथं मात्र गोलंदाज त्या धावा कशा प्रकारे कमी जातील याकडे लक्ष, अचूक टप्प्याचा मारा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सदानंद स्ट्रायकर फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू येतोय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाहीये. या वेळेस धावांवरती रोख लावण्याचा जो प्रयत्न यशस्वीरित्या पाहायला मिळतोय गणेश यांच्या माध्यमातून. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू देत नाहीये. याला कारण एकच की फलंदाजांची शारीरिक भाषा ओळखून हाताळण्याचा प्रयत्न करतोय. ज्या वेळेस फलंदाज मुवमेंट करतोय त्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. इथं मात्र स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. स्क्वेअर रिजन मध्ये चेंडूला भिडकावून दिलेला पाहतोय. आणि इथेही एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता कालिकामाता कालवार या संघाच्या 57 धावा लागतायत धावफलकावरती. आणि 58 धावांचं लक्ष गोवे संघासमोर आहे. तर पाण्यासारखं राहील या 58 धावा कशा प्रकारे पूर्ण करेल. मी तर प्रशंसा करेन गणेश यांची. किरण गोलंदाज जिथे मार खात होते आणि इथं मात्र कमबॅक करून देताना पाहतोय. शेवटचं अंतिम षटक 4 धावा आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश निर्माण झालं. तर येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये 4 षटकांमध्ये 58 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील किंवा या थांबल्या जातील हे सांगण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक मोहन दादा भुईर. हॅलो, थँक्स, धन्यवाद मनोज. पुन्हा एकदा सर्व कडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आज आवर्जून उपस्थित झाली आहे. या प्रतिष्ठित मंडळी विद्यमान सदस्य ग्रामपंचायत डुंगे, सन्मान्य छत्रपती अनंत पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत डुंगेचे. त्याच बरोबर आमच्या संघातील ज्येष्ठ खेळाडू त्याच्यानंतर या व्यासपीठ मंचावर कालिकामाता कालवार संघाचे खंदे समर्थक आहेत. आणि सर्वात महत्वाचं मित्र आपण बऱ्याच कार्यक्रमामधून त्यांना ऑब्झर्व करता, खास करून हल्दी समारंभ असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमात त्यांना ऑब्झर्व करता. एक उत्तम जेवण, रुचकर आणि स्वादिष्ट जेवण ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बनवलं जातं असे उत्कृष्ट आचारी प्रवीण म्हात्रे देखील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. आणि त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. संदेशजी म्हात्रे, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आपण प्लीज व्यासपीठावर मंचावर यायचंय. संदेशजी म्हात्रे कालवार संघाचे समर्थक आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित. कालवार ग्रामस्थांना विनंती आपण निसंकोचपणे येऊन स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. कारण कालवार गावाचं मोठं सहकार्य आज आमच्या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आपण जी क्रीडा नगरी पाहतोय त्यांच्याच माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालेली आहे. दीपकजी भोरे, आपण देखील स्टेजवर यायचं आहे.
गवदी अंजूर या संघाचे आदरणीय मनेरजी आपली या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चार षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 57 आणि विजयाचं लक्ष ते 58 धावांचं. षटक क्रमांक 4 संपता 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 57, विजयाचं लक्ष ते 58. विशाल लक्ष आपण पाहतोय आणि विशाल लक्षात पाठलाग करण्यासाठी बघूया सलामी जोडी मैदानामधून कोण रवाना होते. आज निश्चितच सर्व प्रेक्षकांना ज्याने इम्प्रेस केलं तो एक फलंदाज आपण पाहिला कालिकमाता कालवार संघाचा मुकेश. काल लाजवाब फलंदाजी 13 चेंडूमधून तब्बल 44 धावांच्या बॅटमधून आपण पाहिल्या त्यामध्ये खणखणी 4 चौकार 4 षटकार. काल लाजवाब फलंदाजी मुकेश. त्याला उत्तम साथ देखील किशोर याची आपण पाहिली. मात्र विद्यानंद आणि सदानंद या दोघांना मात्र जी साजेशी कामगिरी करता आली. विद्यानंदच्या बॅटमधून आपण 2 चेंडू पेस पाहिले फक्त 3 धावा. सदाच्या बॅटमधून आपण 3 चेंडू पेस करताना पाहिले मात्र फक्त 2 धावा. चला प्लीज थोडंसं आपण वेळ कमी घ्या. विनोद आणि देवेंद्र ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची धडधड, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. आज घरच्या मैदानामधून पहिल्या सामन्यामधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी करणारा संघ आपण पाहिला कालवार. तब्बल 57 धावा धावफलकावर आणि 58 धावांचं एक भलं मोठं लक्ष असेल ते चिरोबा कोण संघासाठी. चला कालवार संघ लगेच आपण आपले शतरक्षण लावून घ्यायचंय. आज कालवार संघाचे समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. संदेशजी पुन्हा एकदा तुम्हाला विनंतीशीर आपण स्टेजवर यायचंय. चला पंचांना देखील विनंतीशीर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंच सुनील मात्रे, पंच सुरेश खरात. विजयाचं एक मोठं लक्ष आपण पाहतोय तब्बल 58 धावा. विशाल लक्ष आपण पाहतो विजयासाठी मोठं लक्ष. 58 धावांचा प्रतिष्ठा विचार केला तर 14.50 सरासरी आहे. सलामी गोलंदाज सदा तर सलामी फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक रोटेट करण्याची संधी देवेंद्र, नॉन स्ट्राईक साठी विनोद. चला प्लीज दोन्ही संघांना विनंती आपण थोडंसं वेळ कमी घ्या. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज सदा रॅटम राऊंडचा मारा करतोय. पंचांना एक विनंतीशील चालू सामन्यासाठी फक्त आणि फक्त आपण 20 मिनिटाचा अवधी सेट करायचा आहे. 11:35 झालेली आहेत आणि 11:55 मिनिटांमधून हा सामना आपल्याला संपवायचा आहे. पहिला चेंडू स्विचचा फटका अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका देवेंद्रच्या बॅट मधून निघतो. निश्चित थोडासा आपल्याकडे पद्धतीचा चेंडू होता. ऑफसाईडचा चांगला फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीट केली आणि सर्वात महत्वाचं एक चेंडूची निवड आपण पाहिली आणि चेंडूला स्विच इट केलं होतं. स्विच फटका आपण पाहिला, गोड फटका आपण पाहिला. देवेंद्रच्या बॅट मधून येणारा पहिला चौकार.
पहिल्याच चेंडूवर घनागतीचा प्रार, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात पहिल्याच चेंडूमधून आपण पाहतोय. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सदा. आता पुन्हा एकदा चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका थोडासा मिस टाइम आपण पाहिलं होतं, व्यवस्थित संपर्क झालं नव्हतं. चेंडू शॉर्ट पॉइंटला येतोय, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. फर्स्ट गलीमधून जोपर्यंत चेंडूची इनफिल्ड मधून कलेक्ट केला जातो तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघात धावसंख्या होते ती बिनबाद 5. आता मात्र अतिशय चांगला चेंडू आपण पाहतोय. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामधून मात्र फलंदाज पहिला बाद होतोय विनोद. अतिघाई संकटाने निश्चितच नाग या ठिकाणी फलंदाज बाद होतोय विनोद. स्ट्राईक रोटेटकडे मात्र संधी असेल ती देवेंद्र तुला एक सोडा संधी बघ. देवेंद्र यांना एक सोनं संधी या स्पर्धेमधून. तुमचे परममित्र, तुमचे कंदे समर्थक आहेत, सगळे सन्मानित सदस्य आहेत प्रमोद भोईर शिळमाता वळ्या संघाचे, ज्यांच्याकडनं तुम्हाला एक सोनं संधी आहे. चौकार किंवा षटकारांची अटीक सत्ता आहे, त्यांच्याकडनं तब्बल 2222 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. बाद झालेला फलंदाज आपण विनोद याला पाहिला. नेक्स्ट न्यू बॅट्समन पंढरी. विजयाचं एक मोठं लक्ष्य आहे. 58 धावांचं प्रतिशत आपण विचार केला तर साधारणतः 14.50 ची सरासरी आहे. चला थोडंसं वेळ कमी घ्या प्लीज. आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे, त्या अनुषंगाने सर्व संघाने एक सूचना नसून विनंती केली आपण प्लीज थोडंसं वेळेच्या संदर्भात आम्हाला सहकार्य करा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. वारंवार आपण देवेंद्र याला पाहतो स्विच घेण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्लिप मारण्याचा प्रयत्न केला जातो बॅट मधून, मात्र रिव्हर्सचा फटका मारायचा असेल तर चेंडूची निवड देखील फार महत्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. चेंडू बॅट मध्ये संपर्क साधला गेला नव्हता, निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या असलेली षटक क्रमांक पहिला. या ठिकाणी मात्र चेंडू मध्ये शतरक्षक नरेश वालजॅच कॅच. पहिला फलंदाज बाद होतोय देवेंद्र. शॉर्ट स्लिप ऑन. यस, ठिकाणी आपण चेंडू लँड पाहिला होता. आउट फील्ड मधून आपण पाहिलं होतं. नरेश याला काय लाजवाब झेल ज्याच्या माध्यमातून कलेक्ट केला गेला महत्वाचा फलंदाज देवेंद्र याला मात्र आता मैदान सोडावं लागतं. विकेट क्रमांक 2, षटक क्रमांक 1. नेक्स्ट न्यू बॅट्समन प्रताप जातोय. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर आहे. संघात धावसंख्या 2-5. 2-5. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची लाईन रीड करू शकला होता. परिपूर्ण बीट झाला होता फलंदाज पंढरी. सदा याची अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी आपण पहिल्या षटकारामध्ये पाहतोय का लाजवाब गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जरी चौकार खाला त्यानंतर परिपूर्ण कमबॅक होताना सदा याला पाहिलं होतं. कारण की उर्वरित 5 चेंडू आपण जर खेळ पाहिला तर फक्त आणि फक्त एक धाव देऊन 2 महत्वाचे मोर ज्याने टिपले होते. अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी.
षटक क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चेरोबा कोण हा संघ परिपूर्ण बॅकफुटवर तिसऱ्या पंचांची उपलब्धता करायची आहे. मैदानामधून तिसऱ्या पंचांची उपलब्धता करायची आहे. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज योगेश. चला प्लीज थोडंसं आपण वेळ कमी घ्या मित्रो. आज स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे, त्या अनुषंगाने प्रत्येकाने थोडंसं आम्हाला सहकार्य करा. पहिले षटक हाताळलं होतं गोलंदाज सदा याने अतिशय प्रतिम. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. खरं तर ज्या दिशेने मारा त्या दिशेने मारा असं समीकरण क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहत असतो. ऑप्शनचा चेंडू ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हता. एक निर्धाव चेंडू धावसंख्या अस्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं योगेश याच्या माध्यमातून. कालवार संघ ऑनसेटचा चांगला फटका आपण पाहतो. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय आउटफील्ड मधून. आपण चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. सुनील ठाकरे यांच्याकडे अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव एक धावणी संख्या धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 6. षटक क्रमांक दुसरं 3 फलंदाज तंबूच्या असलेल्या बीजाचं मोठं लक्ष 58 धावांचं आणि निश्चित सामन्यामध्ये कमबॅक बाचा असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील आहे चेरोबा कोण या संघाला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. कुठंतरी शरीरावर चेंडू आदळतोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. डॉट चेंडू निर्धाव चेंडू जातोय. षटक क्रमांक दुसरं योगेशच्या माध्यमातून. आज निश्चितच चेरोबा कोण ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो तो खेळ मात्र या ठिकाणी दिसत नाहीये. आता मात्र चेंडूवर मोठा फटका बघूया. तो कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही. नो मॅच लँडवर चेंडू आपण पाहतोय. 1 बॉस एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावेची मागणी आहे. मात्र 2 धावा त्या ठिकाणी मला कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावांनी चेरोबा कोण पोहोचतोय वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. अजूनही विजयापासून तब्बल 50 धावा दूर आहे. 14 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणारी 14 चेंडू आणि विजयापासून तब्बल 50 धावा दूर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. पुन्हा एकदा ऑनसाईडचा चांगला फटका. अरुंदी कार्पेट चेंडू मिड विकेटला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मुकेशच्या माध्यमातून फेक देखील चांगली होते. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावडी सगळ्या धावसंख्या 9 वर पोहोचते. षटक क्रमांक 10 धावा झाली आहेत. 2 घेतले. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 10 धावा पूर्ण झाले. 10 धावडी संख्या धाव. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस परिवर्तन पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली ती. एक बलून डिलिव्हरी प्रमाणे चेंडूला
आता आलो तो गोलंदाज योगेश याने, मात्र ज्या चेंडूचा समाचार होता समाधान निश्चित घेता आला नाहीये. डॉट चेंडू जातोय, निर्धाव चेंडू जातो. अतिशय चांगली गोलंदाजी, फक्त आणि फक्त 5 धावा. ज्याप्रमाणे गोलंदाजी सदायची पाहिली त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली योगेश याने. तर पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला तर परिपूर्ण बॅकफुटवर आपण पाहतोय चिरोबा कोणा संघ. आता उर्वरित बिल्डर लॉबीचे बिल्डर असोसिएशन संघटनेचे सन्मान्य करतो मी त्याला. पिंटूला येतो का त्याने, पिंटूचा बरोबर सत्कार करतो. भिवंडी का आणबाण छान आहे बोल. कुठला अशोक नगर मुकेश अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची पेक चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानं तो फलंदाज निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या श्रेय मोठं आव्हान आहे. निश्चित मोठ्या आव्हानाचा जर पाठलाग करायचा असेल तर निश्चितच मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. मात्र तो खेळ या ठिकाणी दिसत नाही चिरोबा कोण संघाच्या माध्यमातून. बॅक टू बॉलरचा मारा निश्चित आपल्या फॉलोतून चेंडूला कलेक्ट केला जातं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघूया. चेंडू एक्झिट करून ट्रॅव्हल होतोय. सदाजी मात्र कुठल्या प्रकारची चूक नाहीये. अचूक असं चेंडूला कलेक्ट करतो. वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज फेल होतोय. संजू याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. वेलकम 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 मित्र. या ठिकाणी शुभ आगमन होतं मान्यवरांचं, पाहुण्यांचं. भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व, बिल्डर असोसिएशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय पिंटू कुमावत, सन्माननीय पिंटूजी कुमावत या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं. वेलकम. या स्पर्धेमध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतोय. बिल्डर असोसिएशन संघटना भिवंडी आणि त्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत पिंटूजी. आपका सस्ने दिल से स्वागत है. दोन धावा घेण्याची संधी. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सत्य धावसंख्या होती ती 13. निश्चितच षटक क्रमांक आपण तिसरं पाहतो. तिसऱ्या षटकात खेळ जर पाहिला तर निश्चित थोडंसं बॅकफुट आपण पाहतोय. परिपूर्ण बॅकफुटवर संघ विजयाचं लक्ष मोठे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची इनर एज आतली कडा घेतोय. चेंडू शॉर्ट पॉइंटला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय मात्र निश्चितच फलंदाजाला या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. 1 धाव कंप्लीट आहे. दिवा स्पोर्ट दिवा हा संघ देखील मला वाटतं या ठिकाणी उपस्थित झालेले. संघाचा संगणक आणि त्यांचे इतर सहकारी सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. नेक्स्ट बॅट्समन भाई महेश येतोय. षटक क्रमांक तिसरं संपत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 15. मित्र आपण विजयाचं लक्ष पाहिलं तब्बल 58 धावांचं. धावसंख्या 3 षटकांच्या अंती फक्त आणि फक्त 15. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहताय उपसरपंच चषक 2021 स्पर्धेचं अतिशय सुरेख सुंदर अत्यंत उत्कृष्ट आयोजन. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता धर्ता, या स्पर्धेचे वन मॅन शो जितू पाटील एंड अदर्स टीम साई कृपा डुंगे.
व्यासपीठावर मंचावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेले आहे, पिंटूची कुमाबात एक भिवंडीचे नामांकित व्यक्तिमत्व आहे, बिल्डर असोसिएशन जी संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष देखील आहेत. पुण्याचा चेंडू ऑन साइडचा पाटका, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. अरुंदी कार्पेट चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सुनील याच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघ धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती 16. गोलंदाज धर्मेश वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचं. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर ऑफडाईचा फटका, चेंडू मिडापून लॉंग अपला येतोय. आउट फील्ड मध्ये आपण पाहिलं विद्याने चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. तर सामन्यामध्ये फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज. चेंडूवर मोठा फटका, बघूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक. तर या ठिकाणी थोडीशी चुकी केली जाते सदा म्हात्रेच्या माध्यमातून. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद आणि चेंडू देखील फरार होतोय. 2 गज से गेंद निकलती हुई बाउंड्री के बाहर 4 रनों का मुआवजा. खराब क्षेत्ररक्षण. चौकार येतोय, चौकाने संघ धावसंख्या 4 ने पुढे सकते. 21. पुन्हा एकदा चेंडूला अतिशय चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. नरेशाच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सकते. 22. कालच्या स्पर्धेतला लो स्कोरिंगचा सामना आपण पाहिला होता. या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनायझर संघ. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक मात्र झेल सोडतो, जीवदान देतोय. बघा कधी कधी संघ विजयाच्या उंबरठ्यावर असला का एक ओर कॉन्फिडन्स क्षेत्ररक्षक फलंदाज होते, त्यांना थोडंसं ओर कॉन्फिडन्स असतोय आणि तोच ओर कॉन्फिडन्स या ठिकाणी आपण पाहतोय कुठंतरी घातक ठरतोय. वारंवार झेल सोडले जातात. अतिशय चांगला चेंडू ऑन साइडचा फटका देखील आपण पाहतोय. मात्र फक्त जे पराभवाचं अंतर ते कमी केलं जाणार आहे. हार्ड लक चेरोबा कोण अँड गुड लक. अर्थातच आपल्या घरच्या मैदानामधून अतिशय वल दर्जाची कामगिरी करणारा संघ आपण पाहिला तो कालिका माता कालवार. सामन्यातील सामन्याचा पुरस्कारचा मानकरी अर्थात ज्याच्या बॅट मधून आपण षटकार चौकारांची ड्रिल पाहिली. तब्बल 13 चेंडू मधून 44 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या. 4 चौकार 4 षटकार. तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. मुकेश आपण स्टेजवर यायचंय आणि दोन्ही संघाचे संघटक अर्थातच न्यू मिलन पायगाव विपक्ष कालिका माता कालवार आपण नाणेफिसड यायचंय. वेलकम देवीदास. चला दोन्ही संघाचे संघटक आपण टॉस साठी यायचंय. मित्र आपण पाहू शकता जी आकर्षक ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच सामनावीरसाठी दिली जाते. मला वाटतं किशोर वारे यांच्याकडनं ती आम्हाला उपलब्ध असेल. त्यानंतर जी गिफ्ट हॅम्पर आहे समर्थ किचन सामान चे प्रोप्रायटर सन्माननीय सुभाष पाटील यांच्याकडनं ती आम्हाला प्राप्त झालेली आहे. वेलकम हरिचंद्र मात्रे आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. हरिश्चंद्रजी म्हात्रे साहेब आणि त्या